लागतंय, तुमच्या हातामध्ये पैसा आहे, वेळ आहे, पण निवडायचं तुम्हाला बुद्धी लागते. तर ही तुम्हाला निवडायमध्ये सुवर्ण संधी आहे की आज तुम्ही नोकरी करताय, 4 पैसे कमवताय आणि तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी शिकवून मोठं केलंय, तुम्हाला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलंय, त्यांचे जे काय त्यांनी तुम्हाला संगोपन केलं, एवढं वाढवलं, शिक्षण दिलं, त्याचा तुम्ही योग्य उपयोग करा आणि योग्य वयामध्ये आपल्याला मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी पालकांना मदत करा. तर एका पालकासाठी जोडीदार काय होऊन जाऊ द्या. तुमच्या पालकांनी तुमच्यासाठी किती सण घेतले त्याचा प्रतिसाद मध्ये या काळामध्ये दिसला पाहिजे. जोरदार काय पालकांसाठी होऊन जाऊ द्या. याला म्हणतात प्रतिसाद. काय होतंय माहिती काय, आपल्या पालकांनी आपल्यासाठी लहानपणापासून जेवढे श्रम घेतले, नुसता पैसा खर्च केला नाही, आपली बुद्धी, आपला वेळ, आपला संपर्क या सगळ्या माध्यमातून तुम्हाला घडवण्याचं काम केलंय. मग तो मुलगा असो की मुलगी असो, तर त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे, त्यांच्या शब्दाला आपण मान दिलाच पाहिजे. हे झालं पालकाबद्दलचं. पण मला या ठिकाणी या निमित्तानं पालकांना सुद्धा विनंती करायची आहे की फक्त तुम्ही शिक्षण देऊन मुलाच्या मनासारखं, मुलीच्या मनासारखं वागण्याची संधी देऊन चालणार नाही. तर त्याच्या पुढे जाऊन काही करायचंय, काय करायचंय, तर मुलाला अनुरूप काय स्थळ आहे हे बघणं तुमचं काम आहे. का म्हणजे मुलाला, मुलीला आजकाल शिक्षणामुळे नोकरी भेटते, पैसा भेटतोय, मान सन्मान सगळ्या गोष्टी भेटतील, पण वैवाहिक सहजीवनासाठी जे लागणार कसं आहे, जे लागणारे गोष्टी आहे ते काय बघायच्या याचं फक्त अनुभव पालकाकडे असतो. म्हणून मला हात जोडून विनंती आहे पालकांना की त्यांनी अधिकचा वेळ न घालता मुलासाठी, मुलीसाठी योग्य उपवृत्ती कशी भेटेल याच्यासाठी त्यांनी वेळ दिला पाहिजे. म्हणून मी एवढं जरूर म्हणेन की तुम्ही निर्णय घ्या, पण मुलाच्या, मुलीच्या विचारानं निर्णय घ्या. पण नेमकं तुम्हाला काय चांगलं, काय वाईट आहे हे आपल्याला माहित असलं, फक्त त्याप्रमाणे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुम्ही घ्या. ठीक आहे, त्याची गुंतवणूक असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं करिअर असेल, याच्या संबंधाचे निर्णय त्यांना जरूर घेऊ द्या. का म्हणजे त्यांचं ते एक्सपर्टीज आहे. पण वैवाहिक सहजीवनासाठी जे लागणार मॅटर लागते, जे काही गोष्टी लागतात, त्या गोष्टी फक्त आपल्यालाच माहित असतात. म्हणून मी पुन्हा एकदा विनंती करतो की पालकांनी आवर्जून वेळ द्यावा, संवाद जरूर करावा आणि त्याच्या